मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फेब्रुवारी 2023च्या चालू घडामोडी, जे तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये विचारले जाऊ शकते. असे मी भाग 7 मध्ये 100 MCQ प्रश्न आणलेले आहेत, जे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चालू घडामोडी 15 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या राज्याने केंद्राची PM श्री योजना लागू करण्यात निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. PAM श्री योजनेमध्ये किती शाळांचा समावेश असणार आहे? ऑप्शन ए 860, ऑप्शन बी 846, ऑप्शन सी 850, ऑप्शन डी 876. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 846. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. PM श्री योजनेमध्ये केंद्राचा हिस्सा किती आहे? ऑप्शन ए 50%, ऑप्शन बी 40%, ऑप्शन सी 60%, ऑप्शन डी 70%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 60%. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. PAM श्रीच्या राज्य स्तरावरील अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे? ऑप्शन ए उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, ऑप्शन बी गृहमंत्री, ऑप्शन सी मुख्यमंत्री, ऑप्शन डी शालेय शिक्षण मंत्री. याचा आन्सर आहे ऑप्शन डी शालेय शिक्षण मंत्री. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. आंतरराष्ट्रीय सीमा लगतच्या किती किलोमीटर पर्यंतच्या महामार्गाला पर्यावरण विभागाची मंजुरी अनिवार्य केली आहे? ऑप्शन ए 100 किलोमीटर, ऑप्शन बी 70 किलोमीटर, ऑप्शन सी 90 किलोमीटर, ऑप्शन डी 50 किलोमीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 100 किलोमीटर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. जावेद खान अमरोही यांचे निधन झाले ते कोण होते? ऑप्शन ए चित्रकार, ऑप्शन बी अभिनेते, ऑप्शन सी कवी, ऑप्शन डी उद्योगपती. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अभिनेते. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. जावेद खान यांना दूरदर्शनच्या कोणत्या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली? ऑप्शन ए शक्तिमान, ऑप्शन बी आप बीती, ऑप्शन सी नुक्कड, ऑप्शन डी रामायण. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नुक्कड. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. ग्रॅबियल चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे? ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया, ऑप्शन बी मलेशिया, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी न्यूझीलंड. याचा आन्सर आहे ऑप्शन डी न्यूझीलंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशात चक्रीवादळामुळे आणीबाणी जाहीर केली? ऑप्शन ए न्यूझीलंड, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी बांगलादेश. याचा आन्सर आहे ऑप्शन ए न्यूझीलंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा कुठे झाली? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी शिर्डी, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी नागपूर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी शिर्डी. चा प्रश्न क्रमांक 11. राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सफल केसकर यांनी किती वयोगटात सुवर्ण पदक पटकावले? ऑप्शन ए 12, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 14, ऑप्शन डी 13. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 14. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. आयटेल या स्मार्टफोन कंपनीचा ब्रँड ॲम्बॅसिडर कोण झाला आहे? ऑप्शन ए सलमान खान, ऑप्शन बी अजय देवगन, ऑप्शन सी रणवीर सिंग, ऑप्शन डी ऋतिक रोशन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ऋतिक रोशन. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन समुद्राखालील किती किलोमीटरच्या बोगद्यातून जाणारी पहिली ट्रेन असणार आहे? ऑप्शन ए 7 किलोमीटर, ऑप्शन बी 8 किलोमीटर, ऑप्शन सी 9 किलोमीटर, ऑप्शन डी 10 किलोमीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 7 किलोमीटर. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. एअर इंडिया एअरबस कंपनीकडून 250 विमान घेणार आहे, ती कंपनी कोणत्या देशाची आहे? ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी रशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन बी फ्रान्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. एअर इंडिया अमेरिकेच्या बोईंग कंपनीकडून किती विमान घेणार आहे? ऑप्शन ए 225, ऑप्शन बी 200, ऑप्शन सी 220, ऑप्शन डी 260. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 220. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. PM श्री योजनेचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए दवाखान्याचा विकास करणे, ऑप्शन बी विद्यापीठाचा विकास करणे, ऑप्शन सी शेतकऱ्यांचा विकास करणे, ऑप्शन डी शाळांचा विकास करणे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी शाळांचा विकास करणे. त्यानंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 16 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 17. स्टेट बँकेने निधी खर्चावर आधारित कर्जे व्याजदरात किती टक्के वाढ केली? ऑप्शन ए 0.10%, ऑप्शन बी 1%, ऑप्शन सी 0.20%, ऑप्शन डी 0.30%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 0.10%. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. जानेवारी महिन्यात देशाच्या निर्यातीमध्ये किती घट झाली? ऑप्शन ए 6.9%, ऑप्शन बी 6.58%, ऑप्शन सी 7%, ऑप्शन डी 4.5%.
याचा आन्सर आहे ऑप्शन बी 6.58%. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. जानेवारी महिन्यात देशाची निर्यात किती राहिली? ऑप्शन ए 30 अब्ज डॉलर, ऑप्शन बी 40 अब्ज डॉलर, ऑप्शन सी 32.91 अब्ज डॉलर, ऑप्शन डी 34.50 अब्ज डॉलर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 32.91 अब्ज डॉलर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. महिलांच्या क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये कोणत्या संघाने सानिया मिर्झा हिची मेंटॉर म्हणून निवड केली? ऑप्शन ए मुंबई इंडियन्स, ऑप्शन बी दिल्ली कॅपिटल्स, ऑप्शन सी किंग्स पंजाब, ऑप्शन डी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 21. आर्थिक संकटात असलेल्या कोणत्या देशाने महसूल वाढविण्यासाठी संसदेत मनी बिल मांडले? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी अफगाणिस्तान, ऑप्शन डी नेपाळ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पाकिस्तान. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 22. पाकिस्तानवर GDPचा किती टक्के कर्ज झाले आहे? ऑप्शन ए 80%, ऑप्शन बी 89%, ऑप्शन सी 78%, ऑप्शन डी 75%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 89%. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 23. देशाच्या उत्तर सीमावर्ती भागाच्या विकासासाठी केंद्राने कोणत्या योजनेला मान्यता दिली? ऑप्शन ए व्हायब्रंट ईशान्य, ऑप्शन बी व्हायब्रंट उत्तर, ऑप्शन सी व्हायब्रंट विलेज, ऑप्शन डी व्हायब्रंट भारत. याचा आन्सर आहे ऑप्शन सी व्हायब्रंट विलेज. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. व्हायब्रंट विलेज योजनेसाठी किती निधीची तरतूद केली आहे? ऑप्शन ए 5,000 कोटी, ऑप्शन बी 4,500 कोटी, ऑप्शन सी 5,500 कोटी, ऑप्शन डी 4,800 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 4,800 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. व्हायब्रंट विलेजमध्ये पहिल्या टप्प्यात किती गावांचा समावेश आहे? ऑप्शन ए 663, ऑप्शन बी 700, ऑप्शन सी 765, ऑप्शन डी 654. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 663. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. जानेवारी महिन्यात देशाची व्यापार तूट किती होती? ऑप्शन ए 15.50 अब्ज डॉलर, ऑप्शन बी 17.75 अब्ज डॉलर, ऑप्शन सी 16.70 अब्ज डॉलर, ऑप्शन डी 15.67 अब्ज डॉलर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 17.75 अब्ज डॉलर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 27. चालू महिन्यात आयातीमध्ये किती घट झाली? ऑप्शन ए 5.6%, ऑप्शन बी 3.52%, ऑप्शन सी 3.63%, ऑप्शन डी 4.3%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 3.63%. नंतरचा प्रश्न क्रमांक 28. जानेवारी महिन्यात देशाची आयात कितीवर पोहोचली? ऑप्शन ए 50 अब्ज डॉलर, ऑप्शन बी 60 अब्ज डॉलर, ऑप्शन सी 55 अब्ज डॉलर, ऑप्शन डी 50.66 अब्ज डॉलर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 50.66 अब्ज डॉलर. नंतरचा प्रश्न क्रमांक 29. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ऑप्शन ए प्राध्यापक चंद्रकुमार नलगे, ऑप्शन बी विठ्ठल वाघ, ऑप्शन सी भारत सासने, ऑप्शन डी नरेंद्र चपळगावकर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए प्राध्यापक चंद्रकुमार नलगे. नंतरचा प्रश्न क्रमांक 30. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप किती रुपये आहे? ऑप्शन ए 4 लाख, ऑप्शन बी 5 लाख, ऑप्शन सी 3 लाख, ऑप्शन डी 2 लाख. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 5 लाख. नंतरचा प्रश्न क्रमांक 31. डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला? ऑप्शन ए चंद्रकांत दळवी, ऑप्शन बी इंद्रजित भालेराव, ऑप्शन सी डॉक्टर विठ्ठल वाघ, ऑप्शन डी कमलेश सावंत. याचा आन्सर आहे ऑप्शन सी डॉक्टर विठ्ठल वाघ. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 32. मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला? ऑप्शन ए प मु शिंदे, ऑप्शन बी किशोर कदम, ऑप्शन सी सदानंद मोरे, ऑप्शन डी डॉक्टर दत्ता भोसले. याचा आन्सर आहे ऑप्शन डी डॉक्टर दत्ता भोसले. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 33. महिला आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारी पहिली भारतीय गोलंदाज कोण ठरली? ऑप्शन ए दीप्ती शर्मा, ऑप्शन बी रेणुका सिंग, ऑप्शन सी शेफाली वर्मा, ऑप्शन डी हरमनप्रीत कौर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दीप्ती शर्मा. त्यानंतर बघणार आहोत चालू घडामोडी 17 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 34. अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेनुसार महाविद्यालयाच्या संख्येनुसार महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए द्वितीय, ऑप्शन बी प्रथम, ऑप्शन ए तृतीय, ऑप्शन डी चौथा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए द्वितीय. नंतरचा प्रश्न क्रमांक 35. देशात कोणत्या राज्यात महाविद्यालयाची संख्या सर्वात जास्त आहे?
ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रति लाख लोकसंख्येमागे किती महाविद्यालय आहे? ऑप्शन ए 35, ऑप्शन बी 30, ऑप्शन सी 34, ऑप्शन डी 40. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 34. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 37. देशात सर्वाधिक 1058 महाविद्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी बंगळुरू. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बंगळुरू. नंतरचा प्रश्न क्रमांक 38. कोणता भारतीय खेळाडू 100वा कसोटी सामना खेळणार आहे? ऑप्शन ए चेतेश्वर पुजारा, ऑप्शन बी विराट कोहली, ऑप्शन सी रोहित शर्मा, ऑप्शन डी अजिंक्य रहाणे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए चेतेश्वर पुजारा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 39. चेतेश्वर पुजारा कोणत्या देशाविरुद्ध 100वा कसोटी सामना खेळणार आहे? ऑप्शन ए श्रीलंका, ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी बांगलादेश. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 40. त्रिपुरा राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी किती मतदान झाले? ऑप्शन ए 80%, ऑप्शन बी 88%, ऑप्शन सी 81%, ऑप्शन डी 90%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 81%. नंतरचा प्रश्न क्रमांक 41. त्रिपुरामध्ये किती विधानसभा मतदारसंघ आहे? ऑप्शन ए 46, ऑप्शन बी 56, ऑप्शन सी 65, ऑप्शन डी 60. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 60. नंतरचा प्रश्न क्रमांक 42. नोकियाच्या अहवालानुसार 2024 मध्ये 5G ग्राहकाची संख्या किती होणार? ऑप्शन ए 20 कोटी, ऑप्शन बी 15 कोटी, ऑप्शन सी 10 कोटी, ऑप्शन डी 25 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 15 कोटी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 43. तुलसीदास बलाराम यांचे निधन झाले ते कोण होते? ऑप्शन ए क्रिकेटपटू, ऑप्शन बी हॉकीपटू, ऑप्शन सी फुटबॉलपटू, ऑप्शन डी कुस्तीपटू. याचा आन्सर आहे ऑप्शन सी फुटबॉलपटू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 44. तुलसीदास बलाराम यांना आशिया चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक मिळाले होते? ऑप्शन ए सुवर्ण, ऑप्शन बी कांस्य, ऑप्शन सी रौप्य, ऑप्शन डी कोणते नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सुवर्ण. नंतरचा प्रश्न क्रमांक 45. कोणत्या देशाचे विद्यार्थी सर्वात जास्त अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करतात? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 46. डॉक्टर अशोक केळकर भाषा पुरस्कार 2022 संस्थेसाठी कोणाला दिला? ऑप्शन ए मराठवाडा साहित्य परिषद, ऑप्शन बी महाराष्ट्र साहित्य परिषद, ऑप्शन सी विदर्भ साहित्य परिषद, ऑप्शन डी कोकण साहित्य परिषद. याचा आन्सर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र साहित्य परिषद. नंतरचा प्रश्न क्रमांक 47. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2022 संस्थेसाठी कोणाला दिला? ऑप्शन ए महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, ऑप्शन बी कोकण साहित्य परिषद रत्नागिरी, ऑप्शन सी मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद, ऑप्शन डी विदर्भ साहित्य परिषद. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कोकण साहित्य परिषद रत्नागिरी. नंतरचा प्रश्न क्रमांक 48. श्री पु भागवत पुरस्कार 2022 कोणाला दिला? ऑप्शन ए ग्रंथाली प्रकाशन, ऑप्शन बी साकेत प्रकाशन, ऑप्शन सी पेंग्विन हाऊस प्रकाशन, ऑप्शन डी राजहंस प्रकाशन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ग्रंथाली प्रकाशन. नंतर बघणार आहोत चालू घडामोडी 18 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 49. कोणत्या महानगरपालिकेमध्ये नामनिर्देशित सदस्यांना मतदान करता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला? ऑप्शन ए दिल्ली महानगरपालिका, ऑप्शन बी मुंबई महानगरपालिका, ऑप्शन सी पुणे महानगरपालिका, ऑप्शन डी चेन्नई महानगरपालिका. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दिल्ली महानगरपालिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 50. दिल्ली महानगरपालिकेमध्ये किती सदस्य आहेत? ऑप्शन ए 230, ऑप्शन बी 250, ऑप्शन सी 240, ऑप्शन डी 200. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 250. नंतरचा प्रश्न क्रमांक 51. दिल्ली महानगरपालिकेमध्ये किती नामनिर्देशित सदस्य आहे? ऑप्शन ए 12, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 17. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 10. नंतरचा प्रश्न क्रमांक 52. भारतीय वंशाचे नील मोहन यांची कोणत्या कंपनीच्या सीईओ पदी निवड झाली? ऑप्शन ए गुगल, ऑप्शन बी ॲपल, ऑप्शन सी फेसबुक, ऑप्शन डी यूट्यूब. याचा आन्सर आहे ऑप्शन डी यूट्यूब. नंतरचा प्रश्न क्रमांक 53. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी टॉमटॉमच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक वाहतूक कोंडी कुठे आहे? ऑप्शन ए लंडन, ऑप्शन बी न्यूयॉर्क, ऑप्शन सी पॅरिस, ऑप्शन डी दिल्ली. याचा आन्सर आहे ऑप्शन ए लंडन.
नंतरचा प्रश्न क्रमांक 54. वाहतूक कोंडीमध्ये भारताचे कोणते शहर जगात क्रमांक 2 वर आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी बंगळुरू, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी कोलकाता. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बंगळुरू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 55. वाहतूक कोंडीमध्ये महाराष्ट्राचे कोणते शहर जगात 6व्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी ठाणे, ऑप्शन डी नांदेड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पुणे. नंतरचा प्रश्न क्रमांक 56. भारतीय क्रिकेट निवड समितीचा कोणी राजीनामा दिला? ऑप्शन ए कपिल देव, ऑप्शन बी संजय बांगर, ऑप्शन सी चेतन शर्मा, ऑप्शन डी रवी शास्त्री. याचा आन्सर आहे ऑप्शन सी चेतन शर्मा. नंतरचा प्रश्न क्रमांक 57. रिझर्व्ह बँकेने जाहीर केल्यानुसार भारताचा सध्या परकीय चलनसाठा किती आहे? ऑप्शन ए 500 अब्ज डॉलर, ऑप्शन बी 566.94 अब्ज डॉलर, ऑप्शन सी 540 अब्ज डॉलर, ऑप्शन डी 450 अब्ज डॉलर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 566.94 अब्ज डॉलर. नंतरचा प्रश्न क्रमांक 58. परकीय चलन साठामध्ये मागच्या 11 महिन्यातील सर्वात मोठी किती घट झाली? ऑप्शन ए 9 अब्ज डॉलर, ऑप्शन बी 10 अब्ज डॉलर, ऑप्शन सी 8.31 अब्ज डॉलर, ऑप्शन डी 7.82 अब्ज डॉलर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 8.31 डॉलर. नंतरचा प्रश्न क्रमांक 59. भारतीय लष्कराचे नवे उपप्रमुखपदी कोणाची निवड झाली? ऑप्शन ए एम व्ही सुचिंद्र कुमार, ऑप्शन बी मनोज नरवणे, ऑप्शन सी सतीश चौधरी, ऑप्शन डी मनीष चव्हाण. याचा आन्सर आहे ऑप्शन ए एम व्ही सुचिंद्र कुमार. त्यानंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 20 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 60. 49वी जीएसटी परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली? ऑप्शन ए निर्मला सीतारामन, ऑप्शन बी पियुष गोयल, ऑप्शन सी नितीन गडकरी, ऑप्शन डी राजनाथ सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन ए निर्मला सीतारामन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 61. पेन्सिलवरील जीएसटी 18% वरून किती केला? ऑप्शन ए 13%, ऑप्शन बी 12%, ऑप्शन सी 10%, ऑप्शन डी 11%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 12%. नंतरचा प्रश्न क्रमांक 62. लिक्विड गुळावरचा जीएसटी 18%चा कमीवरून किती केला? ऑप्शन ए 12%, ऑप्शन बी 8%, ऑप्शन सी 5%, ऑप्शन डी 10%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 5%. नंतरचा प्रश्न क्रमांक 63. महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल रमेश बैस यांना कोणी शपथ दिली? ऑप्शन ए न्यायाधीश संजय गंगापूरवाला, ऑप्शन बी दीपाकर दत्ता, ऑप्शन सी अरविंद शर्मा, ऑप्शन डी शरद बोबडे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए संजय गंगापूरवाला. नंतरचा प्रश्न क्रमांक 64. किती किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील शहरे जोडण्यासाठी केंद्र सरकार वंदे मेट्रो संकल्पना राबवणार आहे? ऑप्शन ए 100 किलोमीटर, ऑप्शन बी 200 किलोमीटर, ऑप्शन सी 150 किलोमीटर, ऑप्शन डी 50 किलोमीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 100 किलोमीटर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 65. ई पीक पाहणीत राज्यात कोणत्या पिकाची सर्वाधिक नोंद झाली? ऑप्शन ए कापूस, ऑप्शन बी ऊस, ऑप्शन सी ज्वारी, ऑप्शन डी तांदूळ. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ऊस. नंतरचा प्रश्न क्रमांक 66. राज्यामध्ये ऊस या पिकाची किती लागवड केली आहे? ऑप्शन ए 4,02,000 हेक्टर, ऑप्शन बी 4,03,000 हेक्टर, ऑप्शन सी 4,05,000 हेक्टर, ऑप्शन डी 4,06,000 हेक्टर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 4,05,000 हेक्टर. नंतरचा प्रश्न क्रमांक 67. ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल सीईओ पदी कोणाची निवड झाली? ऑप्शन ए डॉक्टर मेघना पंडित, ऑप्शन बी राकेश शर्मा, ऑप्शन सी नीता अंबानी, ऑप्शन डी अंजली मेहता. याचा आन्सर आहे ऑप्शन ए डॉक्टर मेघना पंडित. नंतरचा प्रश्न क्रमांक 68. क्रिकेटच्या महिला प्रीमियम लीगच्या आरसीबीच्या संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झाली? ऑप्शन ए रेणुका सिंग, ऑप्शन बी स्मृती मानधना, ऑप्शन सी शेफाली वर्मा, ऑप्शन डी मिताली राज. याचा आन्सर आहे ऑप्शन बी स्मृती मानधना. नंतरचा प्रश्न क्रमांक 69. केंद्र सरकारने कोणाला दहशतवादी घोषित केले आहे? ऑप्शन ए परमबीर सिंग, ऑप्शन बी गुरप्रीत सोढी, ऑप्शन सी हरविंद सिंग रिंदा, ऑप्शन डी राजकिशोर सिन्हा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हरविंद सिंग रिंदा. नंतरचा प्रश्न क्रमांक 70. केंद्र सरकारने कोणत्या संघटनेला दहशतवादी घोषित केले? ऑप्शन ए खलिस्तानी टायगर फोर्स, ऑप्शन बी राष्ट्रीय एकता फोर्स, ऑप्शन सी यंग युनियन, ऑप्शन डी खलिस्तानी सभा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए खलिस्तानी टायगर फोर्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 71. 49वी जीएसटी सभा कुठे झाली? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी दिल्ली.
नंतरचा प्रश्न क्रमांक 72. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,000 धावा करणारा विराट कोहली जगात कितवा खेळाडू ठरला? ऑप्शन ए 6वा, ऑप्शन बी पहिला, ऑप्शन सी दुसरा, ऑप्शन डी तिसरा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6वा. नंतरचा प्रश्न क्रमांक 73. क्रिकेटमध्ये 25,000 धावा करण्यासाठी विराट कोहलीने किती सामने खेळले? ऑप्शन ए 500, ऑप्शन बी 492, ऑप्शन सी 450, ऑप्शन डी 478. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 492. नंतरचा प्रश्न क्रमांक 74. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान धावा करण्याच्या बाबतीत कोणाला मागे टाकले? ऑप्शन ए राहुल द्रविड, ऑप्शन बी कुमार संगकारा, ऑप्शन सी रिकी पॉटिंग, ऑप्शन डी सचिन तेंडुलकर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सचिन तेंडुलकर. नंतरचा प्रश्न क्रमांक 75. कोणत्या संघाने रणजी ट्रॉफी जिंकली? ऑप्शन ए सौराष्ट्र, ऑप्शन बी बंगाल, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सौराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 76. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने कोणत्या संघाला पराभूत केले? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी बंगाल, ऑप्शन सी विदर्भ, ऑप्शन डी इंदोर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बंगाल. नंतरचा प्रश्न क्रमांक 77. यंदाची रणजी ट्रॉफी कोणत्या राज्यात झाली? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी पश्चिम बंगाल, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 78. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्समिशन म्हणजे मित्रा या संस्थेच्या सीईओ पदी कोणाची निवड झाली? ऑप्शन ए ब्रिजेश सिंग, ऑप्शन बी इक्बाल चहल, ऑप्शन सी अशोक काकडे, ऑप्शन डी प्रवीण सिंग परदेशी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी प्रवीण सिंग परदेशी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 79. देशात सर्वाधिक ई वाहने कोणत्या राज्यात आहेत? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी केरळ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 80. महाराष्ट्राच्या नंतर कोणत्या राज्यात सर्वात जास्त ई वाहने आहेत? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी आंध्र प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कर्नाटक. नंतरचा प्रश्न क्रमांक 81. देशात कोणत्या राज्यात सर्वात जास्त सार्वजनिक चार्जिंग स्टेशन आहेत? ऑप्शन ए तेलंगणा, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी हरियाणा, ऑप्शन डी कर्नाटक. याचा आन्सर आहे ऑप्शन डी कर्नाटक. नंतरचा प्रश्न क्रमांक 82. महाराष्ट्रात किती सार्वजनिक चार्जिंग स्टेशन आहे? ऑप्शन ए 560, ऑप्शन बी 670, ऑप्शन सी 660, ऑप्शन डी 470. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 660. नंतरचा प्रश्न क्रमांक 83. तमिळ अभिनेते माई लसामी यांचे निधन झाले ते कोणत्या राज्याचे होते? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी तेलंगणा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी तामिळनाडू. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 84. मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमाग्रज विशेष काव्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ऑप्शन ए डॉक्टर फ मु शिंदे, ऑप्शन बी डॉक्टर रणधीर शिंदे, ऑप्शन सी इंद्रायणी जाधव, ऑप्शन डी इंद्रजित भालेराव. याचा आन्सर आहे ऑप्शन बी डॉक्टर रणधीर शिंदे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 85. मराठवाडा साहित्य परिषदेचा लीला धनपालवार काव्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला? ऑप्शन ए प्रा विलास वैद्य, ऑप्शन बी विठ्ठल वाघ, ऑप्शन सी अनुपंपा देशपांडे, ऑप्शन डी महेश काळे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए प्रा विलास वैद्य. त्यानंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 21 फेब्रुवारी 2023. प्रश्न क्रमांक 86. ब्राझीलच्या सायो पाउलो राज्यामध्ये एका दिवसात किती पाऊस झाला? ऑप्शन ए 600 मिलीमीटर, ऑप्शन बी 500 मिलीमीटर, ऑप्शन सी 550 मिलीमीटर, ऑप्शन डी 700 मिलीमीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 600 मिलीमीटर. नंतरचा प्रश्न क्रमांक 87. कोणत्या देशाने जपानच्या दिशेने 2 क्षेपणास्त्राची चाचणी केली? ऑप्शन ए दक्षिण कोरिया, ऑप्शन बी उत्तर कोरिया, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी उत्तर कोरिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 88. माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहा यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? ऑप्शन ए राष्ट्रीय जनता दल, ऑप्शन बी राष्ट्रवादी जनता पार्टी, ऑप्शन सी राष्ट्रीय लोक जनता दल, ऑप्शन डी समाजवादी काँग्रेस. याचा आन्सर आहे ऑप्शन सी राष्ट्रीय लोक जनता दल. नंतरचा प्रश्न क्रमांक 89. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 3,000 धावा करणारी पहिली भारतीय कोण ठरली? ऑप्शन ए मिताली राज, ऑप्शन बी शेफाली वर्मा, ऑप्शन सी रेणुका सिंग, ऑप्शन डी हरमनप्रीत कौर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी हरमनप्रीत कौर. नंतरचा प्रश्न क्रमांक 90. ग्रास डोमेस्टिक
क्लायमेट रिस्कनुसार जगातील किती राज्यांना हवामान बदलाचा धोका आहे? ऑप्शन ए 100, ऑप्शन बी 200, ऑप्शन सी 150, ऑप्शन डी 170. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 100. नंतरचा प्रश्न क्रमांक 91. हवामान बदलाचा धोका असणाऱ्या राज्यामध्ये देशाच्या किती राज्याचा समावेश आहे? ऑप्शन ए 12, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 14, ऑप्शन डी 16. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 14. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 92. कोणत्या देशातील राज्यांना हवामानाचा बदलाचा सर्वाधिक धोका आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए चीन. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 93. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री प्रधान सचिवपदी कोणाची निवड झाली? ऑप्शन ए सीताराम कुंटे, ऑप्शन बी राजीव कुमार, ऑप्शन सी सुबोध जयस्वाल, ऑप्शन डी ब्रिजेश सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ब्रिजेश सिंग. नंतरचा प्रश्न क्रमांक 94. रेल्वे बोर्डाने जाहीर केलेल्या यादीनुसार देशात कोणते रेल्वे स्टेशन सर्वाधिक उत्पन्न देते? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 95. रेल्वे स्टेशन उत्पादनामध्ये पुणेचा देशात कितवा क्रमांक आहे? ऑप्शन ए 9वा, ऑप्शन बी 8वा, ऑप्शन सी 10वा, ऑप्शन डी 5वा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 10वा. नंतरचा प्रश्न क्रमांक 96. रेल्वे उत्पादनामध्ये कोणते रेल्वे स्टेशन देशात 6व्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी बंगळुरू, ऑप्शन डी हैदराबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मुंबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 97. कोणत्या राज्यामध्ये शिंगडा कॅटफिश या माशांच्या नवीन प्रजातीचा शोध लागला? ऑप्शन ए तामिळनाडू, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी गुजरात. याचा आन्सर आहे ऑप्शन बी केरळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 98. शिंगडा या नवीन प्रजातीच्या माशांचा आकार किती आहे? ऑप्शन ए 32 मिलीमीटर, ऑप्शन बी 30 मिलीमीटर, ऑप्शन सी 40 मिलीमीटर, ऑप्शन डी 35 मिलीमीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 32 मिलीमीटर. नंतरचा प्रश्न क्रमांक 99. भारतीय महिला क्रिकेट संघाने सलग कितव्या वेळेस T20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला? ऑप्शन ए दुसऱ्या, ऑप्शन बी तिसऱ्या, ऑप्शन सी चौथ्या, ऑप्शन डी 5व्या. याचा आन्सर आहे ऑप्शन बी तिसऱ्या. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 100. जगातील सर्वात श्रीमंताच्या यादीमध्ये गौतम अदानी यांची कितव्या स्थानावर घसरण झाली? ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 23, ऑप्शन सी 24, ऑप्शन डी 28. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 25. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.